हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू श्वेताज किचन। तर आज मी थोडी पिंक रेडी झाली आहे, कारण आज मी शूट करणार आहे पिंक रेसिपी, ती म्हणजे चपाती रेसिपी। तर ही चपाती मी बीटरूट पासून बनवणार आहे। जर तुम्हाला ही रेसिपी बघायची असेल तर श्वेताज किचनला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी नक्की पूर्ण बघा हा। लेट्स गो। सो इथे मी गव्हाचे पीठ, बीटरूट आणि मीठ घेतलेले आहे। बीटरूटला स्वच्छ धुवून त्याच्यावरची साल काढून घ्यायची आहे आणि नंतर त्याचे बारीक तुकडे करून त्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे। बीटरूट हे खूप हेल्दी असतं, बट ते आपल्याला असं खायला आवडत नाही, म्हणून त्याची अशी रेसिपी करून बघा जी तुम्हाला नक्की आवडेल। आणि ही रेसिपी तुम्ही लहान मुलांच्या टिफिन मध्ये सुद्धा देऊ शकता। आता काही लोकांना असं क्वेश्चन पडेल की बीटरूट टाकल्यानंतर चपातीची टेस्ट वेगळी लागेल, तर असं बिलकुल नाही। ही चपाती नॉर्मल चपाती सारखीच लागते आणि खूप हेल्दी सुद्धा आहे। अशा प्रकारे माझे चंक्स कापून झालेले आहेत। आता आपण त्याला ग्राइंड करून घेऊया। आधी बीटरूटला असेच वाटून घ्या आणि त्यानंतर त्यामध्ये थोडे थोडे पाणी ॲड करून प्युरे बनवून घ्या। आता चपातीच्या पिठामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करा व नंतर वाटलेले बीटरूट थोडे थोडे ॲड करून पीठ मळून घ्या। जर तुम्हाला हे वाटण कमी पडेल तर त्यामध्ये पाणी सुद्धा ॲड करायचं आहे आणि पाणी ॲड करून पीठ मळून घ्यायचं आहे। मी इथे एक टिप देतीये, थोडे थोडे पाणी ॲड करून पीठ मळल्यानंतर चपात्या मस्त फुगतात। किती सुंदर नॅचरल कलर आला आहे ना। अशा प्रकारे पीठ मीडियम सॉफ्ट मळून घेतल्यानंतर त्याला 10 मिनिट रेस्ट करायला ठेवायचं आहे। आता चपाती लाटण्यासाठी मी इथे एक गोळा बनवून घेत आहे। आणि आता मी चपाती लाटून घेत आहे। चपाती सर्व बाजूनी एकसारखी लाटून घ्यायची आहे। तुम्ही याला चपाती किंवा फुलका सुद्धा बोलू शकता। आता गरम पॅनवर चपाती टाकून तिला भाजून घ्यायची आहे। हलक्या हाताने चपातीच्या कडांवर कपड्याने प्रेस करून घ्या, म्हणजे तुमची चपाती मस्त फुगेल। आणि नंतर तिला तेल लावून घ्या।
वाव, किती मस्त चपाती फुगली आहे ना. अशा प्रकारे माझी पिंक चपाती रेडी आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर श्वेताज किचनला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.